सच्चिदानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गोपाला 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 कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेच कृपादान तुमचे मद आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा क्यू माझी सांगा का कुळती अनाथ अपराधीपती दागला परी पाव्या वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा क्यू माझी सांगा का कुळती विठ्ठला विठ्ठला माऊली ज्ञानेश्वर महाराज संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई समर्थ सद्गुरु गजानन महाराज साईनाथ महाराज वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि सिद्धेश्वर भगवान श्री संत गुलाब बाबा या ईश्वर शक्तींना माझा प्रथम नमस्कार आहे. हात मारत मजा जो ईश्वर का मिलता है तो दीवानों से मिलता. आपला वारकऱ्याचा प्रवास झाला आणि गुलाब बाबाच्या नावाची पताक 2001 ला समाधी झाली आणि 2001 ला समाधी झाल्यानंतर संत जात नसतात, ड्रेस बदलतात, होय बदलतात, पण रूप घेऊन अलग अलग येत असतात. बराचेच नाही, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम टप्प्या टप्प्याला आले संत. आणि संत कोण? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. या कलियुगात उद्धारासाठी वकील साहेब येतात आणि तुम्हाला आणा लागते विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलो. कुठून आलो, कशी आलो, कोणाबरोबर आलो, फार मोठी मेहनत घेतली. आता मला अगोदर सांगितलं एक तर कीर्तन पाहिजे 7:30 सुरू, एक तर 7 ते 9 कीर्तनाचे भाग असतात. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, तमाशा दिवस निघे त्यांना आणि आपल्या जीवनाचा तमाशा मरे त्यांना.
पण बरं झालं संत मिले बळी भागा. अरे ज्याच्या नशिबात आहे त्याला संत देव भेटला संताच्या रूपात. आणि टप्प्याटप्प्यानं ज्ञानेश्वर महाराजच्या वेळेस तुम्ही आपण कोण होतो हे काही सांगता येत नाही. त्याला 700 वर्ष झाली. त्याचे अगोदर आदिनाथ बोरो महाराष्ट्रभर संत महात्म्यात कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, कथाकार आहेत. पण एकनाथ महाराजांनी सांगेल इंद्रिय विशेष हेवती परी सुख दुःख न देखती चित्ती विषय मिथ्यत्व देखती तो जाण निश्चिती उत्तम भक्त. त्याग नाही राहिला, फक्त अभ्यास झाला, पाठांतर झालं. त्यागाची गरज आहे. आणि आम्हाला ईश्वर भगवंत भेटला. मी रेड्याकर भक्त मंडळाचे ग्रामवासी मंडळाचे धन्यवाद समजतो. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. समाधी झाली 2001 ला. टाकरखेडला समाधी, कर्मभूमी काटेलला. इकडला ना जाय तिकडे, तिकडला ना जाय इकडे. काय बाबा रेड्या गावात घुसले. आणि रेडा गाव म्हणजे काही एवढं सोपं नका समजू. मेंढऱ्याला एकटाच खंडीभर मेंढर चाली, एकटा माणूस पुढे जाते आणि सारे मेंढर रांगीन लागतात. गाईवाला एकटाच पुढे जाते तर बंदे अख्ख्या गाई त्याच्या पाठीमागं लाईनीच चालतात. पण फक्त गुलाब बाबालेच बत्सर झाला रेडा गाव. आणि त्यानेच लाईनीत आणलं. आम्ही तो रोज म्हणतो लाईनीत राहा, लाईनीत राहा. जराबर राहिले की आणखी मधात घुसवून देतात. पण अरे चांगल्याला तो कोणी दुरुस्त करीन, कोणी तत्वानं दुरुस्त करीन, संतांच्या विचारानं दुरुस्त करीन, शास्त्रानं दुरुस्त करीन. कंसाले कोण भेटला? कृष्ण. रावणाले कोण भेटला? राम. राम कोण होता? देव. कंसाले कृष्ण भेटला, कोण होता? देव. आणि ज्या राक्षसासारखे जगणारे आम्ही रेड्यामुखी येद बोलले. चांगल्याने तो कोणी दुरुस्त करेल, पण गुलाब बाबाला अवतार तुम्हा धरया कारण उद्धराया जन जड जीवा. आमची बुंदेलखंडची माय सागरची आली खडी रोमा. हे एवढं मी मराठी बोलतो हे त्याच्या कानावून जाते. पण गुलाब बाबाच्या चिंतनाले तुम्ही चारी कट गिराबाई भाषा समजत नाही. 1500 किलोमीटरहून आले. आपण 80 किलोमीटरहून आले. काटेलची मंडळी 550-600 किलोमीटरहून 25 जून 24 जून 1 महिना लागला इथे यायला. त्यांच्याबद्दल त्यांचं टाळी वाजून स्वागत करा सर्वांना. अरे लहान लहान मुलं आहेत. तुषार महाराज आणि हिम्मत धरली पवन. पवन लहान असताना आमच्या आखाड्यात गुलाबबाबाच्या आखाड्यात आला. त्याचे बाबा विश्वास भाऊ कुंडे आणि त्यांचा चिरंजीव पवन महाराज
घरचा विटीचा भट्टा पेटवला आणि घरच्या विटीच्या भट्ट्यानं मकान बांधणं चालू केलं. काट्याला ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला माय नाही, बाप नाही, अशी लोक आणून महिनाभर 12 महिने शिकवले. मॅट्रिक ग्रॅज्युएट झाले. काटेला संस्थेनं शिक्षण दिलं आणि ते भागवतकार आणि कीर्तनकार 12 वर्ष आळंदीत राहा, कुठे राह, पण काटेल भूमी सिद्ध भूमी आहे. तुम्हाला काय लागत अशी त्यानं काटेल. अरे त्या देवानं घडवली आहे. कृष्णाचं मुक्काम आहे रुक्मिणी हरणाच्या वेळेस. ती देवाची भूमी आहे. तुम्हाला काय लागत असेल त्या पोळ्याला अनुभव विठ्ठला. आज मोठ्या आपल्या महाराष्ट्रात चमकतात. हे गुलाबाबाची कृपा आहे. हे आमची माय किती वर्षाची आहे? 85. बंद्या दिंडीत आमचे फोटो ना काढेल, मुलीचेच फोटो काढत. नवलाय गोपाला गोपाला भगवान गुलाब बाबा की जय. गुलाब बाबा हे दिवाने लोक आहे, भक्तीची लोक आहे. जनाबाई मीराबाई बैठ पाणी पिलाव माझी पिल्लांनी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुलाब बाबाची यात्रा अशीच भरत आली. 20/8/1958 काटीलची यात्रा भरली. या अगोदर सर्व पुरा भारत जागृत केला गाडगे महाराज गुलाब बाबा. आणि गुलाबाबाच्या यात्रेत अलग अलग तऱ्हेचे लोक आले. पाणी पियाय मला हिंदी समजत नाही. महाराष्ट्रातला कार्यक्रम, मुंबईचा कार्यक्रम, तुमचा पंढरपूरचा कार्यक्रम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, रतलाम, सर्व या माऊलीनं काही हँडल केले असते. पण गुलाब बाबाच्या आखाड्यामध्ये अरे राक्षस दुरुस्त झाले. ज्यांना मानसिंग दाखवू, पदमसिंग दाखवू, हरिसिंग दाखवू, मर्दान सिंग दाखवू. पाणी पिओ माझी. जय गुलाब बाबा. झप मारा बस. हा ईश्वरी नाम ब्रह्मस्त. जय गुलाब बाबा. भजन करो. चला विठला विठला उन्होंने पहले बोला बाबा जी हम कातिल में प्रोग्राम सुनते हैं, सागर में है, रायपुर में, लेकिन ये मराठी तुम थोड़ा थोड़ा मोर मतलब मालक मिस्त गहू ज्वारी अर्धे गहू अर्धी ज्वारी, आधा हिंदी आधा मराठी. हे आमचे रेड्यामुखी आहेत. आम्ही काही पाठांतर केलं नाही. आम्ही गुलाबाबाच्या सवासातल्या गोष्टी सांगतो. आमचं जीवन आज 40 ते 45 वर्षे गुलाबाबाच्या सानिध्यात गेलं. आमच्या बरोबरचे शांताबाई देशमुख, शिवसाहेब, कैनीनाथ देशमुख, गिरीमामा, नारायण पांडू, आमच्या ताकीतले बघता पुष्पाबाई आहेत, सुशीलाबाई आहेत. बाबाचे भजन करणारे आम्ही साधना. दर्शनाची बारी वेगळी,
पण हे जे कपडे माणसं हे साधना त्यातले कैवर गेले. जिंदगी एक किराए का मकान है, एक ना एक दिन खाले करना पडेगा. आया काल का बुलाना है, सब छोड़ के जाना. किती दिवस आहात तुम्ही आपण? अरे ज्याचा आखून शेवट्याचा जवळचं तिकीट काढलं त्याला उतरावं लागेल एसटीच्या खाली. ज्याचं लांब काढलं पंढरपूरचं त्याला पंढरपूरला उतरावं लागेल. हे तिकीट काढ्यावर आहे. लिखी तकदीर के बातें कोई नहीं मिटा सकता. पण गुलाब बाबा हा सावकार आहे, उसनवारी करून देते. तुमचं या महिन्यात या वर्षात जर लिहिलं असलं मरण तर गुलाब बाबानं तेवढं मात्र ऍडजस्ट केलं. विठ्ठला आणि गुलाब बाबाने एकच सांगितलं, हरिनाम जपा हो प्रभु नाम, हरिनाम जपा हो प्रभु नाम, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता. हरि राम हरि राम जपो प्रभु नाम, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता. भक्ताचा महिमा चालला वाल्याचा वाल्मिक झाला, झाला वाल्याचा वाल्मिक वाल्याचा वाल्मिक गजेंद्रसाठी आवत प्रभूते चोरीले तुझ्या चक्राला ऐशा भक्ताचा वाली घनता, ऐशा भक्ताचा वाली घनता, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता. हरि राम जपो प्रभु नाम, हरि राम जपो प्रभु नाम, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता, भक्तासाठी उभा घनता. गुलाब बाबाला आयुष्यभर समाजाला हात बोट दिला. भजन करा भाऊ, नामस्मरण घ्या. आम्हाला लिहिलं नाही, आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला शाळा शिकलो नाही. शाळेच्या फी साठी मास्तरनं काढून दिलं. भाकरच्या तुकड्यासाठी आमच्या आईनं विहिरीत जीव दिला. भीक मागायला गेली दिवाळीच्या दिवशी तर लोकांना लाथा मारल्या. आमच्या आईनं विहिरीत जीव दिला. आम्ही दिवाळी नाही पाहिली. तो माझा पांडुरंग, माझा गुलाब बाबा कृष्ण भगवान या तानाईच्या हृदयाशी जन्माला येतो. कुठं टाकरखेड आणि कुठं पंढरपूर. पंढरपूरला 12 वर्षे राहिले. रक्ताची लघवी लागली. आणून दिलं महाराज लोकांना. कैकाळी महाराजचा मठ बांधणं चालू होता. चुन्याची घाणी आणली. गाडगे महाराजचा मठ बांधला. त्यांच्या सोबत आले 12 वर्षी ते. गाडगे महाराजचा मठ बांधला. खायची सोय नाही. पत्रावरच्या दृष्ट्या घ्यायचे, खिशात भरायचे. रात्रभर गुलाब आपली चुन्याची घाण हांडरे. हो काकाजी, पोटाच्या खडगीसाठी रात्र रात्र काढली. खरकट खिशातलं काढलं खायचं. दिवस काढायचे. अशा माझ्या पांडुरंगाने दिवस काढले. ते काळ आता तुम्हाला जीव घालते. विठ्ठला विठ्ठला. हो माझा ज्ञानेश्वर. त्या काळात ज्ञानेश्वरानं चालविली जण भिंती चांग्याची. अरे अंकार चढला समोरचा माणूस. बाबा म्हणता आम्हाला काही समजत नाही भाऊ, आम्हाला काही येत नाही, आम्हाला बोलता येत नाही, आम्ही शिकलोच नाही.
काहीच येत नाही म्हणून. पण समोरचा जर तेवढा वराड्य असो, विद्वान हारे पंडित हारे, हारे मुल्ला काजी, काही भारतभर फिरले असतील, लय खजिलेपणा केला असेल काही लोकांना, पॉवरफुलचे लोक असत, पण बाबांना हात जोडले नतमस्तक गेले. जनाबाईची फाशी सोडली. मी रात्री कीर्तनात खूप काही ऐकलं संतांचं. अरे लय वर्ष झाले असतील, पण ज्या देवाची आपण खांद्यावर पताक उचलली त्या देवानं काहीच केलं नाही. अरे ती आम्ही तर वाचू वाचू आम्ही सर्व बद होऊन राहिलो होतो. वाचा तुम्ही, करावंच लागेल, साधन आहे गड्डा पूजाचं. पण हा त्यांची एक अशी नाही, 10 काम आहेत. विठ्ठला विठ्ठला. 1966 साली बैतुल्ला गेले पठाण. कोण? मुसलमान. बाबाचे भक्त, गुलाब बाबाचे भक्त होते, गेले 66 साली. बाबा कुठे चालले म्हणे, आपले भक्त आहेत ना जेलात. बैतूलच्या जेलात 2 पठाण, आणि तिथे त्याला जेल भोगा लागला. दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा होती असं जाहीर झालं. आणि त्या टायमाला संध्याकाळी गुलाब बाबाची गाडी गेली. एका भक्ताच्या घरी न जाता पहिले जेलात कैदी लोकांनी भेट दिली. पण ते दरवाजा लावला. 5 वाजता गव्हर्नमेंटचं ऑफिस बंद होत असते, पण 6 वाजले. हा सेंट्रल जेल आहे. विठ्ठला विठ्ठला. त्या ठिकाणी गुलाब बाबा गेले. ते म्हणत 6 बज गए, अब तो हम तो जेल का ताला नहीं खोल सकते, हम भी जेली है, हम सिपाही जरूर है, पर हम नहीं छोड़ सकते. कोई बात नहीं. बाबा गेले, कुलपाला हात लावला, कुलूप गळून पडलं. त्याने बेशुद्ध अवस्थेत शिपाई पडला, उठून बसला, दर्शन घेतलं, दरवाजा उघडून दिला. सारे बंदी बत्ती 40 ची गाडी अंदर गेली. आणि 2 पठाणाले भेटले, रडू लागले. बाबा आज की रात है, कल हमारे को फांसी होने वाली है बाबा, हम तो आज दिख रहे लेकिन कल नहीं दिखूंगा. विठ्ठला विठ्ठला. बाबा म्हणत, रो मत, ये नारियल लो, कल आना गांव में, हम मुक्कामी हैं. भक्ताच्या घरी बाबा निघून गेले. कल ये नारियल लेके आना. सकाळीच तेले फरमाईश भेटली, आपकी फाशी रद्द हो गई. तेले हरीच झाला की लगा नवीन जीव वाचला. गुलाब बाबा आले म्हणून वाचलो. नारळ घेतलं, भक्ताच्या घरी गेले, आणि त्या पठाणाला म्हणतात, कल का नारळ ये बाबा, तुम थे बाबा, हम बच गए बाबा, ये तो तुम हमारे खुदा निकल गए बाबा, नहीं तो हमारा दिन तो फाशी शिक्षा ठोक. म्हणजे काय काय नाही रडून सांगत, त्यांना काय ना सांगा वाटते. परंतु बाबा म्हणत, जाऊ द्या, झालं ना, हे नारळ फोडून टाका. फोडलं नारळ. नारळातून तावीज निघाला. तावीज काढला, आणि तावीज म्हणे, हो तावीज काय काय खोलो ना म्हणतो. तावीज खोलला. एका चिठ्ठीवर हेकोडे तेकोडे ते इस्लामी अक्षर निघाले. बाबा म्हणे, आम्हाला वाचता येत नाही, तुम पढो ना, तुम्हारी भाषा आहे. त्या तावीज मधले चिठ्ठीवर निघाला, लाई लिल्ला लाई लाई लिल्ला गुलाब बाबा. बाबा आपने हमारी फांसी रद्द कर दिया बाबा, हमको जुदान मिल गया बाबा तुम्हारे वजह से. हे गुलाब बाबा मग त्यावेळेस फाशीचं सोळ्याचं पाणी केलं असेल, आज काय नाही केलं काय. तोच माझा पांडुरंग गुलाब बाबाच्या रूपात. असे कितीतरी गुलाब बाबाचे प्रसंग डोळ्यांना पाहिले नाही, वाचले नाही. गाडीत बसलं म्हणजे काय, कोण्या वेळेस काय होईल आणि कोण्या वेळेस काय सांगते. पारसला गेलो कुलकर्णी बाप्पूच्या घरी, मग इकडे भुई घेऊन प्रल्हाद पाटलाच्या घरून चालले पैदल. मन नदी आहे, नदी ओलांडली आणि वर चढले.
एक गाई चारणारा माणूस आणि त्याची वगार मेलेली पडेल. 10 वाजता नागांना दंश मारला, वगार मरून पडली. आणि ते रस्त्यात पडल्यानंतर बाबा म्हणतात, बाबू हे उठवणारे आम्हाला जाता येत नाही. म्हणे ओ मर गई. अरे म्हणे मग कशी कशी मेली. म्हणे ओ तिला साप चावला. म्हणे कधी चावला. म्हणे 10 वाजता. आता किती वाजले. म्हणे 2 वाजले. उठवणं तिले. मेली म्हणे बाबा ते वगार. भुईच्या परलाट पाटलाची वगार होती. बाबा म्हणा काही नाही उठली. बाबाने तिच्या डोक्यावर हात ठेवला, उठवली. खोटा बोलला म्हणे. मेली म्हणत हे तर उभी राहिली. बाबाजी इकडे अशी कान फाडून पाहत जाय. अरे तो साक्षात माझा पांडुरंग. त्याही काळात लोकांचे काम केले. झाला मार पंढरी काय सांगूया देवाची मात. काय सांगूया देवाची मात. झाला मार काय काय नाही केलं देवानं. हे काळात सोंग घेतलं. चोखोबाची बहीण झाला सारंग. वहिनी उघडादार. भक्ताच्या घरी बहिणीचं सोंग घेतलं आणि चोख्या महाराजच्या बायकोचं बायकपण केलं. आता केलं म्हणतात, आम्ही खरं मानतो. पण हे जर कळले ज्याला, हे तर आम्ही तर पाहिलं. हजारो होते ना. सच्चिदानंदाला उठून उभं केलं किरडीवर. त्यांच्या हातानं ज्ञानेश्वरी नेवाशाने लिहून घेतली माऊलीनं. ती एक कथा आहे, मान्य आहे, कबूल आहे. किरीवरच्या माणसाला बाबा म्हणतात, काय राम भाऊ आपले कार्यक्रम सोडले दिले आम्हाला चाट. किरीवर बांधला. हजारो लोक त्याला खांद्या द्यायला आले. चिता द्याला की किती वेळ आहे, किती वेळ आहे. आणि बाबा गेले. शस्त्रा भाऊ राऊत गेले गाडी घेऊन. आणि गाडीतला हार टाकला रामभाऊच्या पायावर. आकोटचे रामभाऊ असरकर. तो बाबाचा पेटी मास्तर का म्हणे. शस्त्रा भाऊ म्हणे काय रामभाऊ आला नाही अजून. बाबा तो कालच मेला. काय गोट करता. तो तर म्हणे मी लवकर येतो. अच्छा काला बाबा का आता 10 वाजता त्याची माती आहे. मग आता सांगतो. काढली गाडी काटेवरून, घातली आकोटात. आणि लोक सारे हजारोने बसेल चितेवर न्यासाठी. बाबा गेले. बाबा गुलाब बाबा आले. गुलाब बाबा आले. बाबा गेले. बाबाने हार टाकला, त्याच्या पाय ठेवला. रामभाऊ दिली चाट. आपले कार्यक्रम राहू दिले तसेच. आज दिवशी रामभाऊ किरडीवर उठून बसला. म्हणे बाबा मध्ये झोप लागली. मला आठवणच नाही तुमच्या यात झाले. आपल्याला कार्यक्रम द्यावा लागतील. मान्य आहे ते. ही आहे मान्य. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला. स्वामी समर्था गोपाला तू गुलाब बाबा गोपाला.
गुलाबबाबाचं चरित्र रातभर जर काढलं ना तर सरणार नाही. पण आम्हाला पहिले सांगलं 9 वाजता जेवण झालं पाहिजे, झोपलं पाहिजे. भाग्य तुमचं या ठिकाणी त्या देवानं आणलं. पुढच्या वर्षी अशी गॅरंटी घ्यायचा की मी पुढच्या वर्षी येईल, जरूर येईन, नक्की येईन. अरे चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते आणि तुम्ही काय गॅरंटी घेता. एका जणांनी गॅरंटी घेतली. एमडी शिकून आला पोरगा नागपूरच्या हॉस्पिटल मध्ये, खेळ्यातला पोरगा. उलस काही झाली, बापाला घामेन, पोरगा शिकून राहिला, एमडी झाला, पण बापाचा अंकार वाढला. आपला बाबू फर्स्ट क्लास मध्ये, आपला बाबू एमडी, त्याला जोड नाही, त्याचा हात धरत नाही, कुणी त्याचा पकडत नाही, त्याचा पाय धरत नाही. नेहमी सांगत होता. घरी आला पाहुणा म्हणून, आणि पाहुणा म्हणून 2 दिवस राहिला, शेजारचं पुढं गेलो कोमातून, त्याची हवा गेली. मग सारे डॉक्टर आले. मग म्हणा आपला श्याम आला ना. श्याम कुठे? घरीच आहे. श्यामले बोलावलं, त्यांना नाडी गेडी तपासली, पाहिलं, फुगा बांधला, हवा मारली. टोपे टाके दिसले दिले, त्यांना गोळ्या दिल्या. सकाळी जसाला तसाच बुडा, पण काढून बिलकुल. मग आणखीन गर्व वाढला त्याचा. आणि गर्व वाढल्यावर मग काय, यानं गोळ्या दिल्या, हे घ्या, मी आव ना आबाजी, मरू नाही देत तुम्हाला, मी आव ना, मी आव ना, मरायची गॅरंटी मी घेतो, मरू नाही देत, मी आव ना. हे घ्या गोळ्या, हे गोळ्या सकाळच्या झोपीत घेजा, हे भर झोपीत घेजा, आणि झोपीच्या अगोदर, उठायच्या अगोदर घ्या. झाला बुडा, सन्मान झाला, शेतात गेला. पण शेवटी काय झालं, देवाले खपलं नाही. ते यमाले सांगून दिलं, म्हणे याचा बापही बी सवयीने चालते ना, पोरगा तर दिडीने चालून राहिला, हे आपल्याला जमत नाही. यमा इकडे. म्हणजे काय देवा, ते पहिली खेप मारून घ्यायचं पहिल्याच संध्याकाळी. म्हणजे का बरं, तो बंद गाव खराब करी. विठ्ठला विठ्ठला. पहिल्याच पार्टी यम त्याच्या दारात. आबाला म्हणे मी आव ना, सकाळी बिलकुल मी तुम्हाला मरू नाही देत, मी गॅरंटी घेतो. यम पार्टी झाला 4 वाजता, आणि हा उठला पार्टी. चक्कर मक्कर डोळे मय फिरत जाय. पत्नी बी शिकेल इंग्लिश, आणि हाय डॉक्टर, आणि ती डॉक्टरी. यानं एक इंजेक्शन मारलं, आणि पत्नीला म्हणे मला कसं तरी वाटते, मी लॅट्रिनला जातो, मला काही जरी झालं तर मला हे इंजेक्शन मारून देतो. तो अंदर गेला लॅट्रिनले. आता मरण म्हणजे कुस्ती थोडी आहे. यम अंदरच होता पहिल्याच गाडीने. यम म्हणजे तू अंदर ये फक्त. त्या डॉक्टरची अंदरच हवा काढली. कसा पर्यंत अनुप फाटक पण संडाच. हे बसली भाबली सारखी इंजेक्शन धरून बाई. दररोज सोपत जाय. हॅलो हॅलो डॉक्टर, हॅलो डॉक्टर, आपण बाहेर या. 1 तास झाला, 1 तास झाला, 2 घंटे झाले, डॉक्टर साहेब का बरं नाही आले. हॅलो डॉक्टर, आपण बाहेर या. डॉक्टर साहेब हो नाही, चू नाही, काहीच नाही. ते पहिल्याच गाडीने नेले. अंदरल्या अंदर कुठे? चंद्रभागेत. चला हे बसली बापली. मग ही इंग्लिश केलं तू.
हॅलो डॉक्टर, कम ऑन प्लीज. हॅलो डॉक्टर, आपण बाहेर या, कम ऑन प्लीज. आता इले काय माहित त्याच ताबडतोब हवा जायला. 10 वाजले. डॉक्टरांबाईचा देर होता. भाऊजी ते सकाळपासून आतमध्ये गेले, दरवाजा नाही उघड बघावर. आहे आळमुठ्या होता. गेला दरवाजा असते तो कपड्या मारली धडक. डॉक्टर शीर्षासन करून पडेल असे काढला भाई. भिदाय केला, टाकला. फोन गेले, लवकर पाहुणे आले. झोपवला. त्या बुड्याच्या गोळ्या सरल्या. हा बुडा गेला त्याची सकाळी. सारे लोक ते किरडीवर झोपले. डॉक्टर हा बुडा का ते डॉक्टर साहेबाचं घर म्हणे. डॉक्टर साहेब कुठे आहेत म्हणे. हे झोपेल आहे म्हणजे म्हणे गेले. त्याने तर माझी गॅरंटी घेतली. यायची गॅरंटी कोण घेतली. गोपाला गोपाला अरे भगवंत. आमची या जागीरबाई आहेत, जागृतीबाई, रात्री छान कीर्तन केलं. आता माय यंगराठी कीर्तन, तुमचं स्टँडर्डचं कीर्तन आहे. मी साऱ्या ढोरायच्या पळीतातला माणूस. पण गुलाब बाबा, मी धन्यवाद देतो माझ्या रेडा भक्त कडून. वकील साहेब आहेत. पहिले तर गुलाब बाबाची परीक्षाच घेतली. गावात आले, मंदिर झालं तर त्यानं पहिले फायरिंग केलं. कुठला गुलाब बाबा, काय कुठे. पहिले त्यानं बी गोळीबार केला. पण काय गुलाब बाबाच्या मनात घुसलं त्याच लोकांचे. नवरा बायको लेकरू त्याच, बंद कुटुंब, दिवाळं गुलाबाचं. आज रस्त्यानं पायदल चालतात. त्याचे मकान पाहिले तर आपल्याला लाज वाटते. पण दोघही नवरा बायको थकले, पाय चालत नाही. आणि त्याचा चिरंजीव आमचे योगेश भाऊ वकील आहेत. पण कधी नम्र. मी अध्यक्ष आहे असं काहीच नाही. आम्ही लोक हे अध्यक्ष आहे. नाही नाही, हे तेच नाही. मी सांगतच नाही मी कोणा. बाबा आहे विठ्ठल विठ्ठल. 2003 ला आपण पालखी काढली. रेड्यात सुरुवातीला आलो तो उसाच्या पेंडकेचे पेंडके घरावर दिसले. आणि आता 2026 झालं. तुमच्या रेड्यात काय असर पडला गुलाब बाबामुळे. क्या कहूं मेरे दोस्तों, गुलाब बाबा मिले. भक्त रेड्याकडे आम्ही तर आयुष्य काढलं जोड राहून. कोण होता हे आम्हाला समजलं नाही. पण भक्तीची ताकद यायची आहे. दोन्ही पार्ट्या आमच्या ताणील होत्या. पण एका रेड्याच्या धडकीत दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या. आमचे नवनाथ भाऊ दिवाना माणूस. पहिले काय काय नाही ऐकलं ते. देवाली बी ताट वाढून देत. बाबा म्हणतात भाऊ दारू पिणारे आमचेच भक्त, दारू पाळणारे आमचेच भक्त, खिचे कापणारे आमचेच भक्त. जो आमचं नाव घेईन आम्हाला तिथे जावंच लागेल. काही दारूवाले असे आहेत म्हणे इमानदार आहेत बिचारे, तोंडही धुत नाही. सकाळी उठल्याबरोबर ते घेतात गिलासात आणि ते एवढे इमानदार आहेत आम्हाला सोडतच नाही. आम्हाला पहिले पाठतात जय गुलाब बाबा. आता आमचं नाव घेतलं तर आम्हाला प्यास लागेल. ते ना आमचं नाव घेतलं आम्हाला कोणी नाही. अरे सजान कसायच्या घरी मांस विकू लागला. राका कुंभाराच्या घरचे मलके कच्चे ठेवले, जीव वाचवले. तो इतिहास आज गुलाबाबाजवळ आहे. एक भक्त असा सांगणार नाही की माझं काहीतरी घडलं नसेल. गुलाब बाबा
भेटल्या तेव्हापासून प्रत्येकानं सांगा, आमचा गजानन महाराज शिंदे वळापुरी, मामा हात बदल करा. गोपाला दिवाना माणूस, 2 एकर शेती, बोर केलं, शेजाऱ्याने पाणी दे, पूर्ण नोकरीवर लागले, आता त्याचं पाणी घ्यायला कोण नाही, त्याच्या घरी मावतच काही. अरे क्या कहू मेरे दोस्तो मेरी किस्मत खुली. अरे गुलाब बाबा ना जे का रंदले गांधले त्या अशी म्हणे जो आपुले. 1 वर्ष नाही सोडलं, 23 वर्ष दिवाने वर्ष झाले आमच्या सोबत येतात. बाबानं काय परिवर्तन केलं आता मी काही सांगणार नाही, पण सांगेल आपल्याला. त्यांनी हे लोक म्हणतील जेवता उभा केला आपण, नाही तर जेवण तुम्हाला हेच भेटते. अरे कोणी म्हणे गुलाब बाबा म्हणजे मामुली खेळ नाही. आणि कोण जरी पाहिला नसेल, त्याचं नाव आणि त्याचा फोटो जरी असला, तुम्हाला भांडवल मागायचं असेल, तुम्ही जरी नसेल, आम्ही जरी जोड राहिलो असेल, आम्ही आमच्या जोडचे आहेत नाही. देव भावाचा भक्तीचा देव आहे. आणि गुलाबाबांनी पहिले सांगितलं की भक्ती विना, मग भक्ती त्याची अशी करा की बाबा म्हणा गोड बोला, चांगलं बोला, नाही तर बोलूच नाही, चांगलं राहा, चांगलं खा. नवनाथ मारत या प्रत्येक देवानं परिवर्तन केलं. रस्त्यानं चालते पण बाबाचा दिवाना आहे. काशीनाथ महाराजात आमचे देवकर भाऊ, त्यांची अवस्था पहिली पहा आणि आजची परिस्थिती आहे. बंदी गाडी त्याच्या घरी मुक्कामाला असते, त्याचे आंबे खायला कोणी नसते, तिथे आमच्या हवाली करून देतात. काही नव्हतं, पण गुलाब बाबाचं चरण त्या गावात आलं त्यापासून असा कोणता भक्त नाराज नाही होत. म्हणून घरदार सोडून देतात गुलाबाबाच्या नावानं, जंगलात राहतात. तुम्ही तर पेठीत राहता कॉलनीत, त्याला स्वयंपाक आलेच नाही ते ड्युटीवरून, मग जेवत बस. पण हे जंगलात त्याचे लेकरं, त्याचे पत्न्या, त्याचे वस्तीत राहतात. आणि हा माणूस सागर जमो सेवा करायला. पण चोखोबाची बहीण, मग जो बाबा काय म्हणत आम्हाला, भक्त देवाच्या घरी आणि देव तर मग भक्ताच्या घरी. भाऊ हा तर आमचा व्यवहार आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज संदेश तुम्हाला दिला. कृपाळू सज्जन तुम्ही संत जना, वही सूरज है वही चांद है, लेकिन इंसान वही नहीं. बावरण झाला, हे घेऊ का ते घेऊ,
अरे निष्ठावंत भाव सप्ताचा सुर एक तत्वनाम गूढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझा. अरे या टावर असल्याशिवाय मोबाईल चालणार नाही. टावर शिवाय हा मोबाईलही बोलत नाही. आणि आपलं कुठंतरी आपला तो एक देव करून घ्यावा. मग विठोबा आमचं दर्शन नाही झालं असे लोकांचे गैरसमज आहेत. पण आम्ही गैरसमज आमच्याही मनात होता. आमचे दर्शन नाही झालं. आळंदीला गेलो 1994 टाकरखेडचे ज्ञानेश्वर भाऊ, मग ज्ञानेश्वर भाऊ खलोकार, दामो पाटील, आम्ही बरीचशी भजन मंडळी गेलो. इंद्रायणीच्या काठावर गुलाबबाबा बसले आणि बसल्यानंतर आम्हाला म्हणतात पोरो या माऊलीचं दर्शन घेऊ. मग आमच्या गाडीतले बापा फार हरिकले, टाळ करून उड्या मारल्या. कोणा हार घे, कोणा पेळा घे, कोणा पुडी घे आणि गेले. त्या फाट्यांच्या अंदर लाईनीत लागले. आम्ही 2 जण त्या ठिकाणी राहिले, दामो पाटील आम्ही. बाबा म्हणतात दामू ये ना दर्शन घेऊन. तर दामू पाटील काय म्हणतात, आता कोण्या ज्ञानेश्वराचं आम्हाला दर्शन देता? म्हणजे म्हणे मग तुम्ही कोणा, आम्ही कोणाजवळ हे आम्हाला समजत नाही. कोण्या ज्ञानेश्वराचं दर्शन देता? बाबा हसले. या दोघे इंद्रायणीचं पाणी घेतलं, तोंडाले लावलं, एका हाताने आमच्या तोंडात टाकलं आणि बाबानं गाडीतला एक हार नारळ घेतलं. हे घ्या म्हणून हा मागचा दरवाजा लोटा आणि जा देऊन द्या, मानाव सांगा. आम्ही गेलो, दरवाजा लोटला. दरवाजा उघडाच होता. डायरेक्ट समाधी जवळ पुजारी ते दुधानंद आहे ना धुवून राहिली समाधी. आम्हाला इकडे कसे काय, कोण? म्हटलं गुलाब बाबा आहेत इंद्रायणीच्या काठावर, त्यांनी नारळ हार दिला. हो का बाबा आहेत का, गुलाब बाबा आहेत का? आळंदीच्या मंदिरातले पुजारी म्हणत गुलाब बाबा आहेत काय? जा रे. 2 माणसं गेले आणि गुलाब बाबाला अंदर आणलं. हे आमचे वानेर त्या फाटकाचे हे म्हटलं तुम्ही झालाच करा. विठ्ठला विठ्ठला तुम्ही कोणा, आम्हाला कोणाजवळ पाठवता? गुलाब बाबा ज्ञानेश्वर महाराज, गुलाब बाबा दत्त भगवान आहे, गुलाब बाबा माझा विठोबा आहे, गुलाब बाबा स्वामी समर्थ आहे. आणि तुम्हाला जर आजमा के भी देख करिश्मा बाबा का. आम्ही एक एका गोष्टीचे अनुभव लिहिले. त्रिभुवन का ये स्वामी जो संत अवतार भैया, अपने भक्तों का दुख मिटाने काटे धाम रताया. तू भक्ति करके देख करिश्मा बाबा का. अरे आम्ही आयुष्यभर काढलं, आम्ही काही चुकलेले. आमचेच भक्त आम्हाला म्हणतात साहेब बाबांना आम्हाला आपल्याला ओळखून येईल. म्हटलं काही लोकायले अंकारातच ठेवले असे बधीर करून. आम्ही बाबासोबत आणि आम्ही नंगाळ लोक. पोरो उतरा, पोरो जाते उचलून आणा, पोरो या काट्या साफ करा, पोरो वरती गड्डा करा, टोपल्या आणा. हे असे तुम्ही क्वालिफाईड लोक. अरे तुम्हाला कशाला देव दिसणार आहे? विठ्ठला विठ्ठला. अरे रामाला किंमत वानेराचीच होती, राजाची नव्हती. त्याच्या आज्ञेची नव्हतो, काम केले म्हणून तो माझा पांडुरंग त्या टायमाला दिसला. 1983 रात्री अशोक महाराजांना भजन म्हटलं. 83 साली गुंटूर जिल्ह्यात तयार केलं. काऊन केलं शे? नाही गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत. 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 किती लावली बाबाची, किती लावली
बाबाची परत नाही निमित्तासाठी जन्म घेतला एका लहान अरे ठाकर खेळ्यात घर शोधलं या गरिबीच्या कुळात अरे देकीचा गोपाल कृष्णा देकीचा गोपाल कृष्णा आला का नाही का रुद्रात थोड्या बातम्या टाकतो कारण की ज्याची आपण पालखी आणतो महिनाभर लागला 25 जूनला आमचे पवन महाराज तुषार महाराज ते महाराज मंगेश महाराज ढवळी महाराज आमचे हागेबा वरोडबकार आणि याला पोरापोरेनं गुलाबाबाला खांद्यावर घेतला अरे बाळ गोपाळासोबत भगवान कृष्ण असते गोपाला काहीच म्हणत नाही काही पैसा नाही सारा नाही आमचे विश्वस्त एक आहेत मिलिंद भाऊ त्याने वेळ दिली याच्यावर काहीतरी निगराणी करा जुने लोक म्हणतात गोरेवर वावर नाही शेत नाही गोरेवर पुरीवर घर नाही म्हणजे पुरीवर घर नाही पोरेवर दार नाही गोरेवर शेत नाही असे जुने लोक म्हणतात पण हा तर लहान वयाचा होता बाळ शिवाजीराजे 14 वर्षात महाराष्ट्र काबूत केला पण हे अवतारी काही शक्ती असते त्या देवाची सारेच मणक्याला दहंडी भेटत नसते कुंभाराच्या गाडीवर मणके छोटा हत्तीवर मणके घडवले मग चला हे सारे दहंडीला चालवले सकाळीची निरोपीते एक मणक द्या कशाला अर्जंट द्या हो हे दहंडीच आहे म्हणे ते दहंडी जाऊ द्या तुम्ही बंदी विका पण एक मटकर द्या कशाला चाललं रघुपती राघव राजाराम तितक्याच चाललं ते तुम्हा आपल्याला जे भेटला चीन गुलाब बाबा मिले सारी दुनिया मिली क्या कहूं मेरे दोस्तों मेरी किस्मत खुले गुलाब बाबा जो तुम्हीच नाही अरे जागतिक लेवलचे मातंबर भारत रत्न गुलाब बाबांना घडवले लताबाई मंगेशकर म्हणा भारताची कोकिळा आहे अशी बाई कधी होणार नाही भाऊ त्यानं मीराबाई पाहिलं नाही त्यांना लताबाई पहा आपली बाई मीराबाईचं आहे लताबाईचं दर्शन मीराबाईचं दर्शन आपली बाई जगात प्रसिद्ध हा गुलाबबाबाचा आशीर्वाद 1983 ला तिच्या नावाची सुपारी घेतली होती मग सुपारीचे परराष्ट्रात तिच्या आवाजाची सुपारी घेतली तिचा आवाज गमावून टाकू काही असो तसे मोबाईलनं उडवल्या जातात पैसे तसा आवाज उडवल्या जाते यंत्रणा आहे परराष्ट्राची पण गुलाब बाबाचा वाढदिवस केला 26 डिसेंबरला 1983 ला आम्ही गेलो बाबाचा बर्थडे केला वाढदिवस केला आणि त्या ताईनं मग पेढ्याची पाकिट आणले बाबानं फोडले म्हणे बाई याच एक रौक शिरा कर पेढे फोडले खव्याचे आणि एक कट्टा त्याचा शिऱ्यासारखा केला लाडू म्हणे 21 मोदक बनव आजची चतुर्थी आहे म्हणे 21 लाडू बनवायला लावले आणि सारेले वाटून दिले
पहिले लताबाई मंगेशकरले उचल्याला लावला म्हणे, उचल ना तू, पहिले तू घे, मग बाकीचे वाटून घे, मग आम्हाला अर्धा अर्धा घेतला. पण सारे ना असेच लागले तर खव्याच्या पेड्याचं पाणी झालं. पण लता मंगेशकरच्या तोंडात तो लाडू फुटलाच नाही. जोराने म्हणे, बाबा हा लाडू फुटत नाही म्हणे, काय गोष्ट येणं तोंडात टाकल्याबरोबर गिळले. खव्याचा लाडू फुटत नसते काय, लोक असतील. नाही बाबा पहा ना म्हणे, मग हातोडी दे रे पांडू, हातोडी, पैसा लाडू फुटत नाही. हातोडी तबल्याची घेतली, 3 रट्टे मारले त्या लाडून, लाडू 3 रट्ट्यानं फुटला. त्याच्यात एक सुपारी निघाली. बाबा म्हणे याच्या सुपारी, म्हणे तू आवाजाची सुपारी घेतली ना, आपण त्याची पूजाच करा. त्या दिवशी लता मंगेशकरच्या देवाऱ्यात गुलाबबाबाच्या हातानं सुपारीची मागणा केली, आपण पूजा करा. तो आवाज केवढी सुपारी घेऊ, गोपाला प्रत्येक भक्ताच्या आजही तो काम करते ना. आमच्यापेक्षा रेड्याची जशी भक्त परिवार आहे, जंगलात राहण्याची जबाबदारी गुलाबबाबाला सांभाळायला लागते. आम्ही तर गावात राहून, आम्हाला शेजारी आहे सहारा द्यायले, पण हे वस्तीवर राहणारे आहेत, यायचा देवच आहे. पण गुलाबबाबा ज्याला भेटला शे नशिबान तो, त्याला रडणाराचे असो पुसणारा. वायल्या झाडाला गजानन महाराजांना पांगूर फोडले आणि वायल्या प्रपंचाले गुलाबबाबाने त्याला अंकुर फोडले. आज त्याचे परिवार राजा महाराजाच्या दिसतात. नाही तर नवनाथ महाराज एवढे जाळे होते काय माणसाय. तरी मसाल्याचा वासनी सोडला दे ना. विठ्ठल हा विठ्ठल, आनंद आहे. सर्व मुबलक आहे, फक्त इमानदारानं आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, घेऊ माझी सांगा. आणि तसेच आम्ही अभंगाच्या 3ऱ्या चरणात अपराधी काय अवस्था आहे आमची. आमच्या मायनं नेलं, अर्चना मायनं जेवण आले, जंगलात राहिले, कुठून जा हे समजत नाही अजून. अरे पण गुलाबबाबाच्या भक्ताला तुम्ही काही नाही, गुलाबबाबा म्हणतात माझी काही तुम्ही भक्ती नका करू. तुम्ही मला 10 रुपये द्या, मी तुम्हाला 10,000 देईन. तुम्ही मला 10,000 द्या, मी तुम्हाला 10 लाख देईन. तुम्ही मला 10 लाख द्या, तुम्हाला 10 कोटी देईन. हा तर व्यवहार आहे म्हणत. आम्ही काही पैसे मागत नाही, भजे काढून सणाच्या दिवशी खात नाही. अरे तुमच्या आम्ही बिमाऱ्या मागतो. गुलाबबाबानं आयुष्यभर भीक मागली, काही मकान नाही बांधलं गुलाबबाबानं. शेवटच्या सासाला जुन्या चट्टीवर जावं लागलं. पण तुम्हाला मागलं हे तुमचे विकार मागले, तुमच्या बिमाऱ्या मागल्या, तुमची उदासी मागली. अरे भाताचं शीत खाऊ घातलं तर गृहासमुनी जीव घातले त्यांनी. तुमचा 1 रुपया घेईल तर गुलाबबाबा तुमचा मिंदा राहणार नाही. तुमचं दुखणं घेतलं त्यानं. आम्हाला भरला, आम्हाला पैसे भेटले बा, आपली जमले, आपलं भागलं. आम्हाला म्हणा 8 खायचे नाहीत आमच्या नावावरती. 2 रुपये दवाखान्यात द्यावं लागतील. काय लागत असेल तर आम्ही देऊ. तेव्हापासून आम्हाला बाबाच्या शब्दाचं पालन केलं, तेव्हापासून आम्ही टिकून आहोत. ना शुगर, ना काही, ना औषध, ना सुई, ना गुई. 70 लोक चकलो. आणि हे आमची आई किती 85 ले टेकली तर काळच नाही, नाचते लेकरासारखी. हे गुलाबबाबाची ताकद आहे.
बिना औषधीची. बाईनं घरी नेलं, मस्त जेव घातलं. अरे योग आल्याशिवाय गुलाबाबाचा भक्त त्याच्यासोबत ते अदृश्य शक्ती जाणार आहे. पण अन्नदान या रेड्यात होऊन राहिलं. संत राज महाराज त्या गावात गरीब लोक आहेत, कोणी म्हणणार नाही, पण आज हजारो लोक दोघही भाऊ तयार आहेत. अशोक महाराज, अनिल महाराज पाया लागतात. कोणाची ताकद? त्या बापाची आहे. तुम्ही किती वर्षे कुठे राहा, शिकायला जा, अभ्यास करून या, तुमच्या कोणीच पायाला लागणार नाही. पण गुलाब बाबाचं नाव म्हणजे तुमचं चार्जिंग. गोपाला तीन ओळ्यात सांगितले. आता एक वेळ भजन करू आपण. आता आपलं ट्रॅक्टर मेरीवर आणू, म्हणजे बाकीच्या शाळा आपलं जेवण राहायला चालीन. 2 वाजले चालतील काय, पण मर्यादा आहे. कोणती सीमा आहे? उद्या एकादश आहे, आचारसंहिता आहे, बिलकुल काही नाही. म्हणून आमचा नेहमीपणा, पण त्याचा प्रेम आहे म्हणून आम्ही एवढे मोठे. तुम्ही काहीच नका महाराज, तुम्ही दिसले म्हणजे बाबा दिसले, तुम्ही आले म्हणजे बाबा. आम्ही बाबाला बघितलं नाही हो, आम्ही बाबा डोळ्यानं कशी आहेत ते पण पाहिले नाही. नाव ऐकू नये. आमच्या गावात नाना भोसले, उमराव महाराज, अण्णा गोसाई, ते सर्व लोक आले. पहिल्यांदा काटेलात आले, काटेला पासून काय बाबानं दीक्षा दिली तटून आले. रेडा गाव झालं आणि थाई मांडून त्या ठिकाणी बसले. काहीतरी जुना व्यवहार त्या देवाचा आहे. आणि एवढे मोठे वकील साहेब आहेत. एवढी नम्रता तर आमच्या इकडल्या वकील आहेत नाही बा. पण गुलाब बाबा आहेत त्यांच्याजवळ. सहज बोलवणे हाची उपदेश आमची आहे. वकील बाई आम्ही रोज पाय पाय तुले का या पायात ओळखू येत नाही वकील बाई कोण आहेत. ह्या पाय आहेत. आज तरी समजा तोंड धुतल्याच्या चमकून तरी राहील. विठ्ठला विठ्ठला गोष्टीच एक घर कुठीच, एक घोर 3 किलोमीटर, एक घोर 4 किलोमीटर. हे चोपदारात येईन, चोपदारात नेलं अंदर. हा आमचा बाप्पू देवकर दिवाण आहे. आम्ही म्हणू याचं काहीच खरं नाही भाऊ. पोरगान पोरगी आहे, घरी आहे, टापोटाप आहे. ताळा सुरात आला गुलाबापासून. रेयामुखी एक बोलले, काय कमी केलं? अरे जेवपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही गुलाब बाबाला सोडणार नाही. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, घेऊ माझी सांगा काकृती. अनाथ अपराधी पतीत आगळा, परी पाया वेगळा. साधा सुधा शिधा गात्यातला अभंग म्हणून गुलाब बाबाची माहिती तर भरपूर आहे. पण तो तुम्ही सांगतास त्यांनी केलं, त्यांनी केलं नाही, याला काय केलं हे समाजाला दाखवून द्या. आम्ही एवढे मोठे दिवाने झालो, हजारो लाखो त्याच्या नावाची पताक आणतो. गुलाब बाबाची पताक महाराष्ट्रात पहिल्या नंबराची फक्त रेड्या गावानं काढली आणि लाखो लोकात गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला. कोण गुलाब बाबा, कुठला गुलाब बाबा? पण रेड्या गावची एक गुलाब बाबा रूपकार आहेत आणि गुलाब बाबाची रेड्या गावावर उपकार आहे. मला साहित्य तो देव आहे, माझा पांडुरंग आहे, माझा गुलाब बाबा स्वामी समर्थ आहे. कोणीही देवाचे भक्त राहा तुम्ही, कोणीही गुरुनं तुम्हाला कोणती दीक्षा द्या, पण वेगळं नाही. आणि गुलाब बाबाला तुमच्या गुरुने जे काही मंत्र सांगला तोच करा, सोडू नका. पण एक मेरू म्हणण्यासारखं त्याचं नाव तरी घे जा. अरे तुमच्या घरात दया ते येते धर्म, धर्म ते येते सुखागम.
सुखी पुरुषोत्तमो असे जैसा माऊली म्हणते एक त्याचं नाव घेत चला. काही पाहिला नशील पण जय गुलाब बाबा. ना चिंता ना भय गुलाब बाबा की जय. गुलाब बाबा ना चिंता ना भय गुलाब बाबा की जय. ना चिंता ना भय गुलाब बाबा की जय. नको घालू गया विचारात रे. वेळ नको घालू गया विचारात रे. विचारात रे. ना चिंता ना भय गुलाब बाबा की जय. ना चिंता ना भय गुलाब बाबा की जय. ना चिंता ना भय गुलाब बाबा की जय. आणि आखरी काय म्हणतात तुकोबाराया अभंगाच्या 4थ्या चरणात शेवटच्या सोड. त्या म्हणे तो मी नवी मग मग हरी मग मग हरी ज्ञानेश्वर झालेले नित्य नियमाची आज 7 दिवस झाले आणि 25 तारीख जून तेव्हापासून काटीलची पोराईनं वारलेली. त्यांच्याबद्दल खरोखर स्वागताचं अभिनंदन आहे. त्यांची ताकद तुम्ही वाढून द्या. आणि वकील साहेब त्यांनी आपल्या कार्याला कोण्या भक्ताला कोणी उणीव नाही येऊ दिली. सर्व महिला मंडळ आपले घरदार सोडून काही बाया घरी रडून राहिल्या. ते मोबाईल मधील व्हिडिओ दाखवतात. तो अकाट पाहिल्यानंतर त्याचे आसू पुसतात. अरे हा सुख सोहळा सोडगे नाही. आपल्याला पुढच्या वर्षी आणते नाही आणत पण हा संधी देवानं दिल्यानंतर काही कमी पडणार नाही. आणि गुलाबावा भेटल्यानंतर तुम्हाला काय इमानदारीनं परराष्ट्रातून आपल्याजवळ हे लोक येतात. आपल्या जवळ आहे. तुम्ही नाही कुठे गेले तरी गुलाबाबा रात्रंदिवस चिंतन करा. झालेली सेवा मी इथे थांबतो आणि आपलं भजन करू. आमचे कैलास भाऊ पत्रकार आहे. कितीतरी पेपर आहेत त्यांच्याकडे. त्यांनाही भरोसा नाही माझ्या इकडे एवढं वजन आहे. आणि गुलाबबाबाचा कोणताही भक्त गेला ना कोणी ऑफिसात त्याचं वजन करेल. त्यांनी फार मोठी प्रगती केली. गुलाबबाबा असे भक्ताची प्रगती करू अशी माझ्या पांडुरंगाला माझ्या गुलाबबाबाच्या चरणी ठेवतो. ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. काही लोकांनी वाढून द्या. या ठिकाणी आजच्या दशमीची कीर्तन सेवा आपल्या सर्वांचे आधारस्तंभ हरिभक्तीपरायण लोणागरी शाहीर यांनी सुंदर आणि अगदी हलक्या फुलक्या भाषेमध्ये कीर्तन श्रवण या ठिकाणी सर्व भक्तगणांना अमृत पाजलेलं आहे. आणि त्याबद्दल महाराजांच्या सर्व पालखी सोहळ्याच्या वतीनं सर्व कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. सर्व भक्तगणांना विनंती आहे उद्या ठीक सकाळी 11 वाजता
आपण प्रदक्षिणासाठी जाणार आहोत. सर्व भक्त मंडळींनी या सूचनेची नोंद घ्या. उद्या ठीक सकाळी 11 वाजता सर्वांनी या ठिकाणी प्रदक्षिणेसाठी जायचं आहे. यानंतर संयोजक मंडळी ज्याप्रमाणे व्यवस्था करतील त्याप्रमाणे सर्वांनी भोजन करायचं आहे. एका विनंती आहे की आपल्या आश्रमाच्या उत्तरेला एक ऊसाचं पीक आहे. त्या मालकाने अशी विनंती केलेली आहे की बाबा आमच्याकडे काय तुम्ही म्हणजे संडासला वगैरे येऊ नका. तर भक्त मंडळीला विनंती आहे आपल्याकडे सरकारी